नमस्कार माझ्या सर्व महिला भगिनींना। आज 8 मार्च जागतिक महिला दिन आपण साजरा करतो। तर आज भारत कोकिळा सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा हा 8 मार्च आपण साजरा करतो। तर आपला हा 8 मार्च साजरा करायचा हेतू म्हणजे विविध क्षेत्रामध्ये कार्यामध्ये ज्या महिलांनी काम केलेलं आहे त्यांचा आज सन्मान होतो। आणि 1910 रोजी एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये क्लोरा झेटकिन या महिलेने आपल्या हक्कासाठी, महिलांच्या हक्कासाठी या जागतिक महिला दिनाचा ठराव मांडलेला होता। आणि तेव्हापासून आज हा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन आपण साजरा करतो। तर खऱ्या अर्थाने महिलांचा हा सन्मानाचा दिवस आहे, पण खरंच आपल्याला हा सन्मान मिळतो का? नाही। तर आपण या शिवबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन राय यांच्या या महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा आपण महिला सुरक्षित नाही आहे। आज बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्था या पूर्ण मोडकळीस आलेल्या आहे। आणि आपल्या ह्या पैशापुढं कायदा लोटांगण घालतो। तसं बघितलं तर स्वारगेटसारखं हे आपलं महाराष्ट्रामधलं प्रकरण तर आपल्या महाराष्ट्राला काळीमा फासणारं। तर याचा जर विचार केला तर खरंच आपण सुरक्षित आहो का? तर माझ्या सरकारला आणि माझ्या भावांना एकच विनंती आहे का खऱ्या अर्थाने आम्हाला जर हा सन्मान मिळाला तर बरं होईल, नाहीतर या क्लोरा झेटकिनसारख्या अनेक महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये हीच विनंती। धन्यवाद।